कारण वेळेमध्ये आपल्याला संपूर्ण 7च्या दिवसाचं आपल्याला पूर्ण जे शेड्यूल आहे ते कंप्लीट करायचं आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा जीतू राईट मोर द विकेट. हो आता मात्र थोडासा फुल लेन टाकला होता चेंडू. जर पाहायला गेलो बघा जर लागला असता तर कदाचित षटकार होता. शेवटचा चेंडू कर्णधार विशाल आणि तिथे काही कळत नाहीये. काळोखाल राहतोय चेंडू सरपडी म्हणतो तसं त्या पद्धतीचा हा चेंडू एक कला असते गोलंदाजामध्ये. जी कला आपल्याला गोलंदाजाकडून पाहायला भेटली. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे मात्र ज्या प्रकारचं तुम्ही म्हणालात नक्कीच. आता मात्र शॉट ऑन पूल आहे डीप बॅकवर्ड लेगच्या दिशेने आपण पाहतोय. एक धाव पहिला जो इतिहास झाला राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा कर्णधार. हो आता मात्र बघा मगाशी देखील शेवटचा चेंडू विशाल ज्या पद्धतीने खेळले थोडा मागे त्यांचं वजन म्हणजे चौकार मारला होता त्याची देखणा होता फटका. त्यामुळे फुटवर्क फार महत्वाचं असतं. पुन्हा एकदा पुढचा चेंडू स्लोवर पण गती परिवर्तन केलंय बॅकवर्डला ऑन द राईज चेंडू लांब जवळ षटकार. अप्रतिम चेंज ऑफ पेस. समुद्राचं जी हवा आहे ते एक चांगलं दृश्य याच ठिकाणी चांगला षटकार आपल्याला पाहायला भेटते. पुढचा चेंडू पंचवळतील अवंतर धाव देतील. 2 हात लांब करून 1 धाव वाढते. अवंतर धावामध्ये सुद्धा धावसंख्या झाली ती मध्ये 40. फलंदाजी करत होते. खरोखरच त्यांच्याकडे मानसिक जी हे होती ती खूप वेगळी होती सुनील गावस्करांकडे. याच ठिकाणी मारलेला 1 धाव स्ट्राईक चेंज होते. एका धावाने धावसंख्या वाढते. झाले ते नक्कीच सांगू कारण ऍटिट्यूड काय असतो सुनील गावस्कर सरांचा. आता मात्र अतिशय चांगला चेंडू कटर होता थोडासा बाहेर लेफ्ट हँड बॅट्समनला हवी डिलिव्हरी जी म्हणतात कारण जो रेंज आहे मगापासून आपण म्हणतो स्लॉप फ्रंट फुटला शॉर्ट चेंडू पूल करणं त्या पद्धतीने राऊंड द विकेट. पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा आवडता फटका तोच खेळतोय आणि हे मात्र आता गोलंदाजाला कळलेलं आहे की आपण त्याच्या पाल्यामध्ये जर चेंडू टाकला तर बॅट्समन आपल्यावर डॉमिन करेल आणि प्रभुत्व गाजवेल. ते मात्र या ठिकाणी होतं. धावसंख्या आपण पाहतोय 4 ओव्हर नंतर 41 तरी जर तुम्हाला विकेट मिळणं गरजेचं आहे. आता मात्र बघा स्टँड अँड डिलिव्हर गगनचुंबी छक्का. थँक्यू तुझी आरबादेवी आणि विजंता कॉमेडी बॉक्सकडे यायचंय. त्यांना खूप जवळून पाहिलेला आहे आणि त्यांचा गेम तुम्हाला सुद्धा माहिती आहे. याच ठिकाणी सिक्सरचं एक देखील बोलू विजयासाठी. या धावसंख्या 53 आणि वैयक्तिक किती आल्या 1 2 3 4 5 34 धावांवर खेळतोय करतो निखिलेश. लेन चांगली ठेवावी लागणार आहे. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा बघा मिस टाइम होता. काय पॉवरफुल मॅचकडे जाऊया कारण मॅच देखील रंगामध्ये आलेली आहे तो म्हणजे विशाल. सुंदर चेंडू. या चेंडू मागे अवंतर धावा घेतला जाईल. या अवंतर धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती म्हणजे 60. कडून गोल्डन संघाकडे पारी खेळताना पाहतोय. पुढचा चेंडू पाहूया. फोटो शूट होतोय आपल्या इकडे दोन पुढील संघांचं. काय चेंजेस पिछल्या टुर्नामेंटच्या नंतर तुमच्या प्लेयर टीम मध्ये काय चेंज आहे? नवीन प्लेयर कोण ऍड झालाय? काय स्ट्रॅटेजी प्लॅनिंग केली? बरोबर आहे कारण की विजेता संघाची सुद्धा गोलंदाजी भरपूर चांगली आहे. 30-35 रन्स मध्ये तुम्ही जर टॉस जिंकले असेल तर तुमचा निर्णय काय असू शकला असता? म्हणजे तुम्हाला जे पाहिजे होतं तुमच्या प्लॅनिंगच्या हिशोबाने बरोबर आहे. तुमच्या टीममध्ये लेफ्ट हँडेड बॅट्समॅन जर आला तो आज प्रेक्षकांना उत्साहित करण्यासाठी रेडी आहे का? नक्कीच त्यांच्याकडनं खूप अपेक्षा असतो आणि मला वाटतं त्यांच्या अपेक्षा तो भरपूर पूर्ण करण्यासाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू मोठा फटका होऊ शकला असता. कनेक्ट झाला असता. थोडासा दुडलेंच्या मागे होता. लवकर खेळले टायमिंग होऊ शकलं नाही. टप्पा पार. पुढचा चेंडू हो डाऊन द विकेट होता मात्र डीप लॉंग लेगच्या दिशेने. तसं बॅकवर्ड स्क्वेअर लेग आपण पाहतोय. या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. 74 कोळीच्या नावावर आहे. 42 वर खेळतोय. आता मात्र बघूया पंच या ठिकाणी इट्स अ नो सो फ्री इट इज देअर. अजूनही या षटकातील दीपक 4 चेंडू शिल्लक आहे असं वाटतंय. यातले 2 किंवा 3 जरी मिळाले विशाल झाला होता दुसऱ्या मॅच मध्ये. एकूण 53 धावा त्याच्या नावावर आहेत. गोलंदाजी करण्यासाठी जॉन्सन. पुन्हा एकदा पुढचा चेंडू स्लोवर वन विकेट देतोय कारण
येस, हेमंत थोडासा वेट अँड वॉच करत होता, परंतु सॅक्रिफाईस केले आपली विकेट दीपक. खरोखर कामगिरी केली आहे मैदानामध्ये ती अतिशय चांगली आहे. यानंतर पुढचा चेंडू पाहूया आणि सुंदर फटकार आणि पाहूया हा षटकार गगनचुंबी षटकार. आपल्याला देखील संधी मिळेल. 48 धावा झालेल्या आहेत वैयक्तिक विशालच्या. एकदा विशालसाठी जोरदार टाळ्या होत्या. 48 झालेल्या आहेत. 2 धावांची गरज आहे 50 साठी. स्वतःच्या आणि संघाच्या 81. 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया विशाल सज्ज. जॉन्सन राईट वर विकेट. जॉन्सनचा पुढचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा इशारा येतो. इट्स अ वाईड. धावसंख्या 82. 82 शुड बी द बेस्ट प्लेअर ऑफ द टीम. आणि कॅप्टन तेच करतोय या ठिकाणी. दाखवून देतोय की मैं हूं ना, टायगर जिंदा आहे. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. राईट राऊंड द विकेट जॉन्सन. आणि आता प्रेक्षकांना विनंती आहे, पैसा वसूल क्रिकेट ही इनिंग तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होत्या बॅट्समॅनसाठी. 54 धावा नावात. नॉट आउट 54. ऑरेंज क्लबचा मानकरी. 1 to go. खरोखरच 54 धावा राजेशजी बनवलेल्या आहेत. आणि पुढचा चेंडू पाहूया अप्रतिम फलंदाजी. आणि याच ठिकाणी पुढचा चेंडू खरोखरच तिथे हुकलेला आहे. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता राजेशजी आणि बाद झालेले आहेत. यस, बाद झालेले मात्र विशाल टाळ्यांचा कडकडाट होत्या. ऑरेंज कॅप तुझ्या डोक्यावर जाणार आहे. 54 धावा. येस, जय जय महाराष्ट्र. माझा गाणा ऐकूया आणि पुढचे 8 चेंडू मध्ये 8 म्हणजे 32 धावा तुम्ही काढू शकता. काय कॅल्क्युलेशन आहे बघूया. पहिला चेंडू सुंदर असा चेंडू आलेला हा आणि हो मिस फिल्डिंग होते. कदाचित रनआउट होऊ शकला असता. आणि या ठिकाणी देखील आपण पाहतो हा सूरज काय करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हो, अतिशय चांगला फटका मिडॉनच्या डोक्यावरून. चेंडू जातोय बायसेक्टिंग टू प्ले. 4 रन. चौकार. 4 धावा. याला आपण पाहतोय जबरदस्त बॅट्समन हा देखील. हो, आता मात्र या ठिकाणी बघा फुल लेंथ होता. थोडासा लवकर खेळला. थोडीशी बॅट लेट झाली असती. साहिलला करावं लागणार आहे जी सुरुवात. पुढचा चेंडू. हो, डाऊन द विकेट होता. थोडस या ठिकाणी गणित समीकरण चुकतंय. यष्टिरक्षक आणि गोलंदाजांमध्ये थोडासा ताळमेळचा अभाव पाहायला मिळाला. चेंडू धावसंख्या 7. पॅव्हलियनच्या बाहेर जायचं नाहीये पण गरज होती इंडियाला. हो, या ठिकाणी मिस टाइम स्ट्रोक आहे. बघूया 9 मिनिट ट्रॅव्हल करते चेंडू. सीमा पर जाते का एकदा पूर्ण करते. कॉल करते 2 धावांसाठी. हे करावं लागणार आहे. 1 to कन्वर्ट. 1 to 2. 2 to 3. अँड येस, नो आहे. फ्री हिट आहे. धावसंख्या पुढे जाईल 9. हा परिणाम पडतो का राजेशजी? कारण की अवंतर धाव नक्कीच. आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा. हो, बाद गॉन. नाही. हो फ्री हिट आहे. बॅट्समनला देखील कळलं नाही. साहिल बघा आता मात्र डोक्याला हात लावतोय. आणि तिकडे विशाल वेगळ्या स्वरूपात होता. फ्री हिट होती. विशाल राऊंड द विकेट. पहिला चेंडू. अतिशय चांगला फटका. चांगला फॉलो थ्रू आहे. बॅकलिप चांगला आहे. बॉटम एंडचा चांगला वापर करतोय साहिल. एकदा पूर्ण करता. कॉल करते 2 धावांसाठी. बघा पोचतोय का. 2 धावा. वाचला त्या ठिकाणी. डायरेक्ट हिट होऊ शकला असता. ही मॅच अजूनही पकडून ठेवलेली आहे बॅट्समनने देखील. एवढंच म्हणेन की बदला जितना पुराना जीत उतनी खतरनाक होतीये. जसं म्हणतात की जितना बडा संघर्ष. त्या पद्धतीचा खेळाडू सुद्धा आहे तो. आणि पुढचा चेंडू पाहूया. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. आणि कार्पेट सायनी खेळलेला हा एक ड्राईव्ह शॉट. आणि जोरदार अपील मागितली होती. जी पण फैटाळलेली आहे ती अपील. 3 धाव तिकडे 1 धाव भेटतंय. पण राऊंड विकेट पाहायला मिळेल. पुढचा चेंडू सूर्यासाठी. स्ट्राईक अँड डिलिव्हर. फुल टच चेंडूला बाहेर फेकून देतोय षटकार. व्हॉट अ शॉट. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विशालचा. आता मात्र बघा स्पेनिकच्या डोक्यावरून अजून एक षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. व्हॉट अ शॉट. जी चालली तो जिंकला. नक्कीच. समोर सिली मिड ऑफ आणलेला आहे विशालचा. फुल टॉस चेंडू. मिस टाइम स्ट्रोक आहे. बघूया खेळाडू मिड विकेटला येतो. एकदा पूर्ण करतोय. बघूया त्या ठिकाणी चेंडूने जागा बदललेली आहे. 2 धावांसाठी परत आहे. आणि जोपर्यंत सूरज येईल 2 धावा पूर्ण होत आहे. धावसंख्या 28. 20 लॉन्ग ऑन जो काऊ कॉर्नर की तरफ विशाल.
गेंदबाजी के लिए तैयार, राउंड द विकेट, अगली गेंद, कोई भी अच्छी गेंद और यहां पर विकेट का पतन, गॉन, स्टंप आउट हुआ है। तो बहुत ही बड़ा यहां पर झटका कह सकते हैं कि विकेट का पतन और साहिल जैसी बड़ी विकेट यहां पर मिलती हुई। टाइम भी आपको नजरअंदाज नहीं करना है। गेंदबाजी के लिए रुपेश, राउंड द विकेट, रुपेश की अगली गेंद, फिर एक बार कवर की तरफ खेला हुआ स्ट्रोक, खिलाड़ी वहां पर गेंद के नीचे, विकेट का पतन, गॉन। स्ट्राईकला नवीन फलंदाज, नॉन स्ट्राईक एंडला, स्ट्राईकला सूरज, रुपेश, राउंड द विकेट आणि आता मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे खेळाडू त्या ठिकाणी. तर बघूया, नो मॅन लँड मॅन ट्रॅव्हल करतोय, चेंडू एकदा पूर्ण करतोय, कॉल करतोय जेडी 2 धावांसाठी. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते, एकूण धावसंख्या धावून पोहोचते ती म्हणजे 36. कडीचा सामना आपण पाहतो मैदानावर. रुपेश सज्ज होतोय, षटकांनी पुढचा चेंडू, शॉर्ट चेंडू आणि हा गोईंग 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 गोईंग, ओ हो, एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रयत्न होता, मात्र चेंडू सीमा पार, षटकार, 6 धावा, प्रहार, हाहाकार, 6 धावा, व्हॉट अ शॉट. धावसंख्या 42. आणि आता 18 चेंडू आणि धावांची गरज आहे ती म्हणजेच 47. पहिला चेंडू अतिशय चांगला फटका नाही म्हणू शकत, मात्र स्ट्राईक सूरजकडे जाते, ही महत्वाची आहे. जेडी आहे तसेच फलंदाजी करतोय, नक्कीच. पुढचा चेंडू, ओ हा चेंडू लागला असता कव्हरला तर काय घडलं असतं. एक धाव, एक चांगल्या प्रकारे. बघा मॅच मध्ये काय आहे तर त्याने टायमिंग केलं, त्यामुळे त्याला कॉन्फिडन्स आहे सूरजला. सूरज उभं राहणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला गोल्डनला विकेट पाहिजे सूरजची, कारण ही विकेट फार महत्वाची आहे, जवळ येऊ शकते. फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय, राईट अमोर द विकेट. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, आता मात्र चांगल्या टप्प्यावर चेंडू आहे, जाग्यावरून लांब खेळतोय, जसं आपण हिंदीमध्ये म्हणतो की गेंद को छेडखानी करने की कोशिश कर रहे हैं. 4 षटकारांची गरज मॅच क्लोज होण्यासाठी. फलंदाज सज्ज होतोय, आपण टप्प्याचा चेंडू, मिस टाइम स्ट्रोक आहे, मिड ऑफच्या हातामध्ये, कव्हरला खेळाडू आहे, खेळाडू बाद, गॉन. सूरज स्ट्राईक घेणार आहे, हेमंतच्या हातामध्ये. फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय राज, पुन्हा एकदा राईट अमोर द विकेट, राजचा पुढचा चेंडू, मिस टाइम होतोय. हो, या ठिकाणी थोडंसं आपण म्हणतो मोमेंटम शिफ्ट होतो. अतिशय चांगला मूडवरती मॅच आहे, जसं म्हटलं 4 षटकार जर टाकले त्याच ठिकाणी सुंदर असा फटकार. आणि पाहूया क्षेत्ररक्षण तिथे सज्ज, परंतु एक धाव दुसऱ्या धावेसाठी नकार. धावसंख्या आपण पाहतोय आता मात्र झालेली आहे ती म्हणजे 46, म्हणजे धावांची गरज आहे 43 धावा 12 चेंडूमध्ये. म्हणजे आपण राजचं कौतुक करूया दीपक, कारण राजने या ओव्हरमध्ये धावा दिल्या 4, म्हणजे कमबॅक करणारी ओव्हर राजने टाकलेली आहे. गोल्डनसाठी एक जसं आपण म्हणतो धारा शुद्ध धारा, 24 कॅरेट गोल्ड, 42 धावा. विशाल अतिशय चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, गॉन. पुन्हा एकदा जॉन्सन, यष्टीरक्षक अप्रतिम कामगिरी करताना जॉन्सन इज ऑन फायर. यष्टीरक्षक देखील किती महत्वाचे असतात. पुढचा चेंडू, ओ बॅट कुठे, बॉल कुठे, गॉन. बॅक टू बॅक यष्टीरक्षक, जॉन्सन इज ऑन फायर. आपण याच्यावर बोलूच, मात्र पुन्हा एकदा मैदानावर जाऊया. पुढचा चेंडू हॅट्रिक साठी, आता मात्र चांगला चेंडू. बघा काल आपण निलेशचं कौतुक आहे त्या पंक्तीमध्ये, प्रदीप आहे त्या पंक्तीमध्ये. पुढचा चेंडू, स्लोवर 1 लॉफ करण्याचा प्रयत्न ऑन द राईज, मात्र चांगला झेल होऊ शकतो का, नाही, झेल सुटतोय. 2 धावांसाठी. एकेरी दुहेरी धावा तुम्हाला जिंकून देणार नाही, तुम्हाला जिंकण्यासाठी षटकार चौकारांची गरज दाखवून देतोय, सिद्ध करून दाखवतोय तो म्हणजे विशाल. पुढचा चेंडू, स्लोवर 1, पुन्हा एकदा गती परिवर्तन. सर्व चेंडू स्लोवर 1 टाकलेत, एकही जोरात टाकला नाही विशालने. याला म्हणतात इंटेलिजन्स ऑफ क्रिकेट. बुद्धी चातुर्याचं प्रमाण दाखवतोय क्रिकेट मधलं काय आहे, माझी गुणवत्ता काय आहे, मी या टीमचा कॅप्टन काय गोल्डनचा ते दाखवतोय. आणि धावा आहेत त्या म्हणजेच 49. मौसमने अंगडाई बदलली आहे, मगाशी वेगळं वातावरण आणि पुन्हा एकदा कडक धूम. पुढचा चेंडू, ओहो, बघूया. जर ती कॅप, खूप काही गोष्टी आहेत कॅपच्या. एक मोठी स्पर्धा आम्ही केली होती, त्या ठिकाणी देखील असंच झालं होतं आणि काहीतरी विचित्र प्रकार घडला आणि नंतर विचारण्यात आलं, अंपायर रूल आलेला आहे त्याप्रमाणे त्याला संधी देण्यात येणार होती. चेंडू, चर्चा चालू होती त्याच. ओ बोल, फर्निचर लॉस्ट, दरवाजा खुलवता तुझा तिजोरीची चोरी हो गई. थँक्यू. म्हणजे आउट स्विंगर नाही होत, मात्र इन कटर कशा आणू शकता. पुन्हा एकदा यॉर्क,
फुल लेंथ टाकतोय बघा, जास्त यॉर्क टाकण्याचा प्रयत्न आहे. हेमंतकडे बॉल जातोय, एकदा पूर्ण करतोय आणि फक्त धावा बघतोय आपण, त्या म्हणजेच 89 चेस करताना. पुढचा चेंडू आता मात्र सबमरीन डिलिव्हरी, खाली जातोय चेंडू, एक धाव. निश्चितपणे धाव संख्या बघा, टोटल किती आले 54. अजूनही 30 आले असते तर किती झाले असते 85. म्हणजे एक चांगला. चला या मॅच साठी एकदा दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. अप्रतिम मॅच पाहायला मिळाले. नवतरुण ऑल्सो प्ले गुड क्रिकेट, जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळालं. गोल्डन ऑन द अदर हँड राजने टाकलेले षटक निर्णायक ठरलं. त्याच्यावरती मुहूर्त मेढ चढवला कळस, तो म्हणजेच गोलंदाज आपण पाहिलं.